जय श्रीराम मित्रांनो, उभे फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करून घ्या. अजून ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर जय श्रीराम मित्रांनो, आजच्या विषय सुरुवात करूया. आजचा विषय खूप महत्वाचा आहे, कारण की आजचा विषय असा आहे की पोटाची चरबी कमी करायची असेल किंवा किंवा पोट कमी करायचं असेल तर मी तुम्हाला असे 3 उपाय सांगणार आहे. ते उपाय तुम्ही केले तर तुमचे 100% पोट हे कमी होईल. तर मित्रांनो, एक सांगतो मी तुम्हाला, भरपूर जणांना पोट कमी करायचं असतं तर त्यांना मी आज ज्या 3 गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही आत्ताच सवय लावून घ्या, म्हणजे तुमचं 100% पोट हे कमी होणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिला उपाय काय माहिती का? सर्वात पहिला उपाय आहे तुमचा, सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला कोमट पाणी प्यायचंय 1 ग्लास. आता तुम्ही सांगा की कोमट पाणी पिल्याने फॅट लॉस होतो का, वेट लॉस होतं का, पोट कमी होतं? मित्रांनो, एक सांगणं, कोमट पाणी पिल्याने कुठल्याही प्रकारचं फॅट लॉस वेट लॉस होत नाही किंवा पोट कमी होत नाही, पण आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम ते चांगलं करून देत असतं. ते चांगलं केलं तेव्हा फॅट लॉस साठी ते सुरुवात करून देत असतं, म्हणजे वेट लॉस फॅट लॉस साठी ते सुरुवात करून देत असतं. आणि ती सुरुवात झाली तर पुढे आपलं पोट हे आपोआप कमी होत असतं. म्हणून तुमचं मेटाबॉलिझम हे चांगलं करण्यासाठी तुम्हाला 1 ग्लास कोमट पाणी दररोज सकाळी उठल्याबरोबर घ्यायचंय. हा पहिला उपाय झाला. दुसरा उपाय मित्रांनो, तुम्हाला दिवसातून 20 ते 30 मिनिटं हे चालायचंय, म्हणजे तुम्हाला वॉकिंग करायची. का? तर मित्रांनो, पोट कमी करण्यासाठी सर्वात इफेक्टिव्ह आणि सोपा उपाय असेल तर ते 20 ते 30 मिनिटं चालणे. तुम्ही दिवसातून केव्हाही 20 ते 30 मिनिटं चालले तर तुमचं 100% पोट हे कमी होणार आहे. म्हणून इफेक्टिव्ह आणि सोपा उपाय तो 20 ते 30 मिनिटं चालणं दररोज. आता हा झाला दुसरा उपाय. आता तिसरा उपाय काय माहितीये का मित्रांनो? तुम्हाला रात्री हलकं खायचं. हलकं म्हणजे एकदम लाईट नाही. आता मी तुम्हाला सांगतो काय कसं खायचं. तुम्ही काय करतात, भरपूर जण रात्री नाही का असं जेवण करतात, दिवसभर चांगल्या पद्धतीने चालतं, रात्री असं जेवण करतात ना की दिवसभराची जी भूक लागलेली असते ना ती एकदम तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये पूर्ण कम्प्लीट करून टाकतात. पोट इतकं टच करून घेत असतात, फुल करून घेत असतात की ज्याने आपल्या बॉडीमध्ये फॅट हे लवकर साचायला लागत असतं. एक सांगा मित्रांनो, तुम्ही रात्री जेवढं टप जेवणार, एकदम जास्त प्रमाणात जेवणार तर तुमच्या बॉडीमध्ये फॅट हे लवकर साचेल. का? कारण की आपले दिवसभर रात्रीतून कुठल्याही प्रकारे जी दिवसभरात ऍक्टिव्हिटी असते ती रात्री ऍक्टिव्हिटी नसते आपल्या शरीराची. म्हणून तुम्हाला एक सांगणार, रात्री तुम्हाला हलकं जेवायचे. हलकं जेवलं तर तुमच्या शरीराला ते लागत सुद्धा आणि तुमच्या मसल वाढत सुद्धा आणि तुमचं फॅट स्टोअर होणार नाही. भरपूर जण काय करतात, रात्री जास्त प्रमाणात जेवण करून घेत असतात, त्यामुळे आपल्या रात्रीतून शरीराची कुठलीही ऍक्टिव्हिटी नसते, त्यामुळे ते फॅट स्टोअर व्हायला लागून जातात. त्यामुळे तुमचं फॅट हे वाढत जात असतं, मग त्यामुळे वेट वाढतं आणि पोट हे सुद्धा वाढत जात असतं. म्हणून तुम्हाला रात्री एकदम हलकं खायचंय. हलकं खाणं आहे म्हणजे थोडंफार प्रमाणात खाणं, पण हेल्दी खाणं आहे. थोडं त्यामध्ये प्रोटीन असलं पाहिजे, थोडं कार्ब असलं पाहिजे, थोडं हेल्दी फॅट असलं पाहिजे, थोडंफार तुमचं फायबर असलं पाहिजे. असं तुम्हाला काय खायचंय, त्याने तुमचं पोट हे वाढणार नाही, फॅट स्टोअर होणार नाही. तर मित्रांनो, हे 3 उपाय जर तुम्ही डेली केले तर 100% तुम्हाला रिझल्ट येणार आहे आणि तुमचं काही दिवसातच पोट कमी व्हायला लागून जाणार. म्हणून हे उपाय तुम्ही आजपासूनच सुरुवात करा, तुम्हाला 100% रिझल्ट येईल. तर मित्रांनो, हे उपाय आजचा होता आपला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या उपायमध्ये. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री